तर मित्रांनो भरपूर साऱ्या ज्या योजना असतात ना त्या फक्त आणि फक्त ना कागदावरच राहतात. ज्यावेळेस थेट लाभार्थ्यांना भेटतो ना त्यावेळेसच ग्राउंडवरती काही ना काहीतरी विकास होतो. म्हणूनच आपण जसं सांगितलं आहे मित्रांनो, जे की विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, जोपर्यंत त्यांना शिक्षण करायचं आहे ना तोपर्यंत त्यांना मोफत STचा प्रवास. ह्याच्यानंतर बेरोजगार जे असतील त्यांना 5,000 रुपये वेतन देणार. कारण का काय होणार आहे, ज्यावेळेस त्याच्याकडे जर नोकरीच नसेल तर काही ना काहीतरी त्या पैशातनं तो त्याचे गरजा तरी भागवू शकतो आणि प्रयत्न तरी करू शकतो ना. याच्यानंतर 5 लाखापर्यंत त्यांना आहे ना आपण विनाव्याजी कर्ज देणार, ज्याच्यामुळे की तो स्वतःचा पण पायावरती उभं राहू शकतो, काही ना काहीतरी छोटा मोठा धंदा पण चालू करू शकतो आणि त्यातनं 2-3 जणांना तो रोजगार पण उपलब्ध करू शकतो. याच्यानंतर असंघटित कामगारांना तर कोण गणितात पण धरत नाही आहे. त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्था असतात किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची जर मग गरज लागली तर कोण त्यांना पुरवणार. कारण का सरकारी कर्मचाऱ्यांना तर सगळ्या गोष्टी असतातच. प्रायव्हेट